नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मार्केटमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपण घरच्या घरी खारी बनवणार आहोत. त्यासाठी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. आणि खारी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथे मी 3 वाट्या मैदा घेतलेला आहे. छान थोडासा ओवा घेतलेला आहे. अगदी अर्धा चमचा ओवा घालून घेते. आणि आपण 3 वाट्या मैदा घेतला, त्यासाठी 3 चमचे आपल्याला फुल भरून असे तेल घ्यायचं आहे. कच्चं तेल आपल्याला लागणार आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घातलं, छान एकजीव करून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घेतलेला आहे बघत असाल. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून मी घट्टसर असा गोळा मळून घेत आहे. छान घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. आपण 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवूया, म्हणजे छान आपले खारी जे आहे छान होतील. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊया. साठा बनवण्यासाठी मी ज्या वाटीने आपण मैदा वापरलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे. अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालून घेते. थोडस मी तूप गरम करून घेणार आहे, जास्त नाही, अगदी थोडस. बघत असाल, जास्त नाही, अगदी थोडस, फक्त वाटी गरम करून घेतली. आणि आता हे कॉर्नफ्लॉवर सर्व घालून घेते. छान आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला साठाही छान असा तयार झालेला आहे बघत असाल. आता आपलं पीठ छान भिजलेलं आहे. 15 मिनिटं झालेले आहे. आता आपण खारी बनवायला सुरुवात करूया. बघत असाल, छान भिजलेलं आहे. या पद्धतीने 2 गोळे करून घेतलेले. आणि आपल्याला 2 गोळ्यामधून सुद्धा छोटे छोटे असे गोळे काढून घ्यायचे आहे. 3 किंवा 4 या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहे. आणि छान चपाती लाटून घ्यायची आहे. मी 4ही गोळ्यांची एक चपाती लाटून घेणार आहे. तशाला या पद्धतीने अगदी पातळ अशी चपाती लाटून घेतलेली. याच पद्धतीने सर्व चपात्या मी लाटून घेणार आहे. बघत असाल, या पद्धतीने 4 चपात्या मी लाटून घेतलेले आहे. आता सर्व चपात्या मी साईडला ठेवणार आहे. फक्त एकच चपाती घेणार आहे. एक चपाती घेतली, त्यावर छान एकसारखा आपण साठा लावून घेणार आहोत. अगदी छान एकसारखा आपल्याला लावून घ्यायचा आहे. बघत असाल, एकसारखा आपण पातळ असा साठा लावून घेतलेला आहे. त्यावर दुसरी चपाती घालून घेते. आणि त्या चपातीला सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. याच पद्धतीने सर्व एकावर एक चपात्या ठेवून आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण 4 चपात्यांना साठा लावून घेतलेला आहे. आता आपण या पद्धतीने मुडपून घेऊया. आणि इकडे सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ही सुद्धा बाजू आपल्याला मुडपून घ्यायची आहे. प्रथम साठा लावून घेते. या पद्धतीने लावून घेतला. इकडनं सुद्धा लावून घेते. आणि आपल्याला चौकोनी फोल्डिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. हाताने व्यवस्थित लावते तो, म्हणून मी हाताने लावून घेतलेला आहे. तुम्ही चमच्याने सुद्धा लावू शकता. आणि छान आपण साईडला ठेवून घेऊया. याच्यावर आपल्याला चौकोनी लाटून घ्यायचं आहे, गोल करायची नाही. या पद्धतीने मी चौकोनी लाटून घेते. या पद्धतीने थोडीशी जाड अशी मी लाटून घेतलेली आहे, म्हणजे जशी आपण शंकरपाळ्या करतो तेवढी जाड आपण लाटून घेतलेली आहे. छान कट करून घेते. चौकोनी पीस मध्ये आपण कट करून घेणार आहोत. तुम्हाला जसे आवडत असेल तसे कट करू शकता तुम्ही. छोट्या मोठ्या चौकोनी, आयताकृती. या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे. आणि आपण तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. थोडस गरम झालं की आपल्याला सोडून घ्यायचंय. अगदी कडकडीत आपल्याला गरम नको तेल. अगदी कमी गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता मी सोडून घेते एक एक. जास्त गरम आपल्याला करायचं नाही. आणि सोडल्यानंतर सुद्धा आपल्याला फास्ट गॅस करायचं नाही. अगदी कमी गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे, म्हणजे खारी आपली छान अशी खुसखुशीत किंवा कुरकुरीत होते. या पद्धतीने मी सोडून घेते. छान खरपूस अशा आपल्याला तळून घ्यायचे आहे. बघत असाल, छान अशा आपल्या खाऱ्या होत आहे, म्हणजे छान अशा पापुत्रे सुद्धा येत आहे. आणि आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे. एकूण एक खारीला आपल्याला छान असे पापुत्रे आलेले आहे. बघत असाल, पलटी करून घेते.
बघत असाल अतिशय सुंदर अशा आपल्या खारी झालेले आहे आणि एकूण एक खारीला छान असा पापुद्रा आलेला आहे. आपण काढून घेऊया. याच पद्धतीने सर्व खारी मी तळून घेणार आहे. बघत असाल अतिशय सुंदर अशी आपली खारी तयार झालेली आहे. मस्त खुसखुशीत अशी आपली खारी तयार झालेली आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.